जळगावतील मुक्ताईनगर तालुक्यातील ऐतिहासिक कालीन पुरातन बाड समाधी स्थळावरती आपण आहोत। विकास या श्रावणबाड तीर्थक्षेत्राचा व्हावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आपण या ठिकाणी आहोत। कशा प्रकारे श्रावणबाड समाधी स्थळाचा आख्यायिका या संदर्भात नेमकी काय आहे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। हा म्हणजे पूर्वीपासून ऐतिहासिक त्रेतायुगामधला हा इतिहास आहे। त्रेतायुगामध्ये श्रावणबाळ पैठणवरून त्यांच्या आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन जात होते। जात असताना मध्ये हे सरोवर आहे, याला पूर्वी दुदुंबी सरोवर असं नाव होतं। नंतर मग काही कालांतरानंतर याचं हत्या झाल्यामुळे हत्यातळे असं नाव पडलं। श्रावणबाळाची इथे दशरथ राजाच्या हातून हत्या झाल्यामुळे याला हत्यातळे असं नाव दिलं। पुढे मग इथून श्रावणबाळ काशी यात्रेला जात असताना त्याच्या आईवडिलांची जी कावड आहे ती कावड इथे आहे। इथून 2 किलोमीटर अंतरावर एक टेकडी उंच तिथे ठेवल्या गेली होती। तिथे त्यांचा गतप्राण ते त्यांचे आईवडील झालेले आहेत। तसं हे ऐतिहासिक स्थळ आहे। नेमकं खंत तर वाटते ना, कारण हे जे स्थळ आहे हे ऐतिहासिक असल्यामुळे इथे त्याचा विकास व्हावा। विकास झाल्यानंतर सर्वांना माहिती होते, मग हळूहळू विकास झाल्यानंतर लोक येतात। ऐतिहासिक स्थळ आहे, पर्यटक स्थळ आहे। विद्यार्थ्यांच्या कानावरती श्रावणबाळाच्या गोष्टी पडत होत्या, सध्या मात्र पुस्तकातून हा धडा नामशेष झालेला आहे। खंतच वाटते, कारण माहिती व्हावी। सगळा इतिहास जो आहे आपला हे सर्व देवादिकांचं भूमी आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती तर व्हायलाच पाहिजे। आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं श्रावणबाळ समाधी स्थळ। रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।